नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। साखरपा गावातनं आता आपण पुढे निघालो आहे। हा पुढचा जो रस्ता आहे जो पूर्वीचा साखरपा बायपास, दोन्हीकडे फक्त जरासं लेवलिंग करून झाले, पुढच्या कामाची अजून इथे सुरुवात दिसत नाही आहे। त्यामुळे रस्त्याला बऱ्यापैकी खड्डे आहेत सगळीकडे। पुढे रुंदीकरणाचं पण काम अजून तसं दिसत नाही आहे सुरू झालेलं या वळणामध्ये, पण रस्ता मात्र बऱ्यापैकी फुटलेला आहे। त्यामुळे गाड्या स्लो चालवायला हव्यात इथे, आणि काय ठिकाणी अजून रस्त्यात पाणी आहे साचलेलं। अगदी सुरुवातीला हा बायपास नव्हता, त्यावेळेला साखरपा गावातनंच गाड्या जायच्या, पण साखरपा गावातला रस्ता इतका अरुंद आहे, एक बस जरी गेली तरी दुसरं कुठलंही वाहन तिथनं पटकन पास होऊ शकत नाही। आणि मग वाहतूक कोंडी व्हायला लागली। तिथले व्यापारी लोक आहेत, त्यांच्या तक्रारी सुरू झाल्या, किरकोळ अपघात व्हायला सुरुवात झाली। तो रस्ता बंद करून हा बायपास काढला, साखरप्याला बाहेरून जाणारा रस्ता, आणि आता हाच बायपास कन्व्हर्ट होतोय नॅशनल हायवेमध्ये। इथे तर गाड्यांच्या वॉशिंगची सोय झालेली आहे मस्तपैकी। इथून आता डायव्हर्जन दिलंय डावीकडे। उजव्या लेनचं काम तर काय कुठे दिसत नाही सुरू झालेलं, पण ही लेन मात्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं, त्यावेळेला काम सुरू होतं। ही लेन पूर्ण झाली इथली, मणेपर्यंत मध्ये काहीतरी फोडून ठेवलेलं आहेच, हे बघा। गंमत वाटते मला, राहून मला अजून हे पडलेलं कोड आहे। ज्यावेळेला तुम्ही रुंदीकरण केलं, कॉन्क्रिटीकरण केलं, त्यावेळेलाच तुम्हाला आधी खालनं पाईप टाकायचे होते, हे समजलं नाही का? कॉन्क्रीट टाकून झालं ते फोडून त्याच्या खाली तुम्ही काहीतरी काम करताय। हे बघा, आता इथून डायव्हर्जन दिलंय आणि उजव्या हाताला आपला रस्ता जातोय, जुना रस्ता हा। डावीकडचं काम चालू आहे। दुचाकी वाहनं जे चालवत आहेत त्यांना पुन्हा एकदा मी विनंती करेन, कृपया हेल्मेट घालून बाहेर पडा। मला काही होणार नाही हा आत्मविश्वास झाला, पण मला काही होऊच शकत नाही हा ओव्हर कॉन्फिडन्स झाला। ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका, कारण वेळ कधी सांगून येत नाही। आणि हे रस्ते जर आता तुम्ही बघितलेत एवढे बेकार आहेत, आणि आजूबाजूला धोंडे वगैरे पण टाकून ठेवलेले आहेत। बॅलन्स गेला, दुसरा कोण रॅशमध्ये आला, त्याने हूल दिली, काही झालं तर तो होणारा अपघात जो आहे तो खूप महागात पडेल। त्यापेक्षा काळजी घेतलेली केव्हाही चांगली। तर माझं एक तत्त्व आहे नेहमीचं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। तुम्ही काळजी घ्या म्हणजे क्युअर करायला लागणारच नाही। तर तुम्ही सुरुवातीपासून जर काळजी तशी घेतलीत तरच हे शक्य आहे। इथे हा आता ओव्हरब्रिज व्हायचा आहे, हे मातीचा भराव घालून हा ब्रिज होणार, आणि हे बॉक्स टाईपचं हे स्ट्रक्चर असतं त्याचं। इथला रस्ता आता खूपच खराब आहे। सावकाश 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 सावकाश। आणि परत आता आपण जुन्या रस्त्याला लागलो। साहेबांचा परग्रहावरती फोन चालू होता, आरामात फोनवर गप्पा मारत गाडी चालवत आहेत। असो, हॉटेल सह्याद्री रिसॉर्ट, जेवणा खावण्याची घरगुती सोय, शैलजा गार्डन, हे हळूहळू बघा आता हायवे होतोय म्हटल्यावरती या सगळ्या गोष्टी इथे हळूहळू सुरू झाल्या।
पूर्वी काय होतं, काही नाही, टपरंसुद्धा नव्हतं. पण हायवे लगतच्या जागा घेऊन तिथे आता हळूहळू असे बिझनेस चालू व्हायला सुरुवात झाली. जाधववाडी बस स्टॉप, तिथून पुढचा रस्ता मात्र अजून काही नाही आहे दिसत झालेला. जुन्या रस्त्यावरनं खड्ड्यातून पार करायचा आहे. धडाम धुडूम धाड आ धुडूड धडाड धडाड. हे बघा, आता इथे तुम्ही कुठलाही खड्डा चुकवू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला इथे थांबलंच पाहिजे. चेक पोस्ट आहे हा. गाड्यांची पण तपासणी होते की येताना ट्रक्स वगैरे इथे तपासले जाऊ शकतात. साखरपा तळवाडी असं त्याला म्हटलं. इथे देवरुख पोलीस स्टेशनच्या अंडर हे येतं. इथनं मोर्शी गाव आता 3 किलोमीटरवरती आहे आतमध्ये. आणि आता इथून आंबा घाटाला सुरुवात होईल. जस्ट मोर्शी आपण सोडलं आणि आता आंबा घाटाची इथनं सुरुवात झाली आहे. बघूया परिस्थिती काय आहे आणि कितपत आहे. मागच्या वेळी आलो त्याच्यात आणि आजच्या परिस्थितीत काय फरक पडला आहे का, एवढं आता आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. डाव्या हाताला इकडनं डोंगर फोडण्याचं काम चालू आहे. समोर एक छानसा धबधबा दिसतोय. थांबता आलं तर आपण तिथे थांबूया, जरा बघू. गाडी उभी नाही करू शकत आपण, पण हा बघा इथे समोर धबधबा. जरा गाडी स्लो करतो, थोडंसं दर्शन तुम्हाला घेता येईल. हा बघा, आंबा घाटात पूर्वी पावसातनं प्रवास करताना हीच मजा असायची. ठिकठिकाणी असे छोटे छोटे धबधबे असायचे. बसमध्ये जाताना ते धबधबे बघत जायचं. टेम्परेचर पण ड्रॉप झालं आहे, 26 डिग्री झालं आहे. जे साखरप्याच्या अलीकडे आपण होतो त्यावेळेला 28 होतं. 2 डिग्रीचा लगेच तेवढा फरक वातावरणात पडला. उजवीकडून मस्त गार वारा ते घुसतोय गाडीत. आणि समोर घाटामध्ये ढग पण आलेत खाली. पावसाचं तानमान काय आहे ते बघूया. इकडे गेल्यावर दाखवेनच. गुराखी आणि त्यांच्या शेळ्या थांबायला सांगितलं आहे. गुराख्यान आपण थांबूया. छोटंसं पिल्लू आहे, पण त्या बिचाऱ्यांना काय माहिती. जाऊ दे, इथे न बोललेलं चांगलं. आता आपण दख्खन बस स्टॉपच्या इथे आलो आणि खरा घाट आता इथून सुरू होतो. इथे आता रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे. निदान अवजार आणि यंत्र तरी दिसत आहेत जागेवर. आणि अरे वा, इथे थोडासा मधलाच पॅच करून ठेवला आहे. किती आहे बघूया. जास्त आहे असं वाटत नाही. पुढे थांबलं आहे ते, पण एवढाच 100 मीटरचा पॅच असेल. हां, आता इथे रस्ता बघा. हे बघा, खूप स्लो जावा, कारण काय जाताना इथनं दणकन खाली आपटायला होईल आणि येताना त्या कडेवर टायर आपटतील. आता बघा सगळा घाट कसा मस्त हिरवागार दिसतोय. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, असा थोडा रखरखाट वाटतो, लगेच तो डोळ्यांना जाणवतो. तरी अजून मला अशी वेगळी वेगळी फुलं जी येतात ती दिसत नाही आहेत. पिवळ्या रंगाची, जांभळ्या रंगाची, त्याच्यानंतर गुलाबी रंगाची, ही 3 प्रकारची फुलं असतात ती. इथे सुद्धा काम चालू आहे. सगळं रस्ता रुंदीकरण, डोंगर फोडण्याचं काम चालू आहे. मात्र इथला डोंगर लगेच फरक तुम्हाला दिसत असेल. इथे बघा बराचसा खडक आहे. साखरप्याच्या पट्ट्यात आपण पाहिलं माती होती सगळी, इथे सगळा बऱ्यापैकी खडक आहे लागलेला.
आणि तो खडक सगळा फोडण्याचं काम चालू आहे. अशी ज्या वेळेला खाली ओली खडी असते आणि आपली गाडी त्यातनं जाते त्या खडीचा जो आवाज येत असतो तो पण एक वेगळं म्युझिक क्रिएट करत असतो. मला ते पण असं कधी ऐकायला मस्त वाटतं. असा वेगळाच आवाज असतो त्या खडीचा. त्याच्यात पुन्हा बारीक खडी आली की आवाज वेगळा, मोठी खडी आली की आवाज वेगळा. हुंडाईच्या गाड्या चाललेल्या आहेत. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद वारे. इथून आता डावीकडे खडी कोळवण आणि देवरुख मार्लेश्वर या 3 ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. आणि आता इथनं मुख्य घाट ज्याला आपण म्हणतो तो इथून सुरू झाला. इथे जरा आपण ब्रेक घेऊया थोडासा, फोटो काढायला जमतात का बघू इथून काय. हा समोरचा जो रस्ता दिसतोय खाली गेलेला हा मार्लेश्वरकडे जातो. मस्त अशा निसर्गातनं जाणारा हा रस्ता आहे. इथे आता समोर हा बघा सगळा डोंगर फोडण्याचं काम चालू आहे. हा रस्ता गेला रत्नागिरीकडे. बुलेटवरून जात आहेत. बुलेटवरून फिरण्याचा एक आनंदच वेगळा असतो. आणि पाऊस पण जोरात आला आहे आणि आता पुढे धुकं पण चांगलंच लागलं आहे. मी दरीच्या भागातनं वरच्या दिशेने वारा आहे आणि तिकडनं सगळे ढग असे वर येताना दिसत आहेत. उजव्या हाताला इकडे डोंगर फोडण्याचं काम सुरू आहे. थोडा अखंड तो डोंगर फोडून कसा काय करणार आहेत परमेश्वराला ठाऊक बाबा द्या खरोखर. तुलनेने एवढंच म्हणेन की आंबा घाटातला रस्ता जरा बरा टिकला आहे. पूर्वीच्या रस्त्यांची जर कंपॅरिझन केलं तर त्या तुलनेत रस्ता खूप बरा आहे असं म्हणायला हरकत नाही. ती गाडी कशी सुसाट चालली आहे बघा, कारण त्याच्या इंजिनची तेवढी ताकद आहे. आपल्या दुप्पट इंजिनचं त्याचं इंजिन असेल, त्या इंजिनची कॅपॅसिटी असेल. पावसाळ्यातले हे ठराविक स्पॉट आहेत की ज्या ठिकाणी कायम रस्ता फुटलेला असतो. कायम एकही पावसाळा असा जात नाही की तिथे रस्ता फुटला नाही. आणि हा ऑगस्टचा पहिला आठवडा तर पाऊस आहेच अशी शक्यता वर्तवलेली आहे. तर इथे डावीकडे तर प्रचंड धुकं आहे नुसतं. दरीतलं काही दिसतच नाही आहे. समोर आपल्याला धुकं बघता येईल. हा मस्त धुक्यातून येणारा आंबा घाटाचा रस्ता. आंबा घाटाचा प्रसिद्ध टर्न. असा निसर्ग असेल तर आणखीन फिरायला काय लागतं. फक्त सगळा निसर्ग असा मस्त डोळ्यात साठवत फिरणे. इथे आता धुक्यातनं जात असताना एक गोष्ट अगदी आवर्जून कराच. आपल्या गाडीचे लाईट चांगले आहेत ना बघा. बऱ्याच वेळेला काय होतंय समोरचं काही दिसत नाही, त्यामुळे लाईट लावून जावं लागतं. फ्लॅशर लावला तरीसुद्धा त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे आपले मेन लॅम्प, हेडलॅम्प ज्याला आपण म्हणतो, तो चांगल्या स्थितीत आहे ना बघा, खात्री करा आणि मगच अशा रस्त्यांवरनं प्रवास करा. रस्त्यावरचं काही समजतच नाही आहे, एकदम पुढ्यात आल्यानंतर कळतंय.
आता इथे तर बघा समोर धुकं बघा, दोन्ही साईडला खाली दरीमध्ये काहीही दिसत नाहीये, काही म्हणजे काही, आणि जबरदस्त वारा आहे. वाऱ्याचा आवाज नुसता आपटल्याचा येतोय गाडीवर. भन्नाट वारा आहे, भन्नाट. आता पुढे तर आणखीन धुकं वाढलंय. म्हणजे मागे ही माझी अशी एक ट्रिप झाली होती रात्रीची, 2 फुटावरचं काही दिसत नव्हतं, एवढं सगळं धुकं अचानक वर आलं. गणपतीच्या देवळाच्या थोडं पुढे कोल्हापूरहून रत्नागिरीला येताना शेवटी उजव्या हाताला गाडी घातली आणि उजव्या हाताने गाडी चालवत चालवत विशाळगड पॉईंटच्या इथे येऊन थांबलो. पुढे एक 10 मिनिटांनी जवळजवळ एक गाडी आली, त्याला ते मोठे पिवळे लॅम्प लावलेले. तो म्हणाला माझ्या पाटणं या म्हणून, त्याच्याबरोबर मग साखरप्यापर्यंत गेलो. इथे पण रस्ता सगळा बऱ्यापैकी फुटला आहे देवळाच्या समोरच. हे गणपतीचं देऊळ आणि उजव्या हाताला खाली आहे मारुतीचं देऊळ. आंबा घाटातलं हे प्रसिद्ध मारुतीचं मंदिर. त्याला खाली जायला एक वाट आहे, आता पावसाळ्यात ती बंद असते, पण तुम्ही मंदिरापर्यंत खाली जाऊ शकता. हे आंबा घाटातलं एक गणपतीचं मंदिर. इथे गोमुख आहे असं म्हटलं जातं. ह्या ठिकाणी ॲक्च्युली पाणी येतं, आता नाही दिसत आहे, पण अखंड पाण्याचा झरा या ठिकाणी पूर्वी होता. गणपतीचं मंदिर आणि खाली मारुतीचं मंदिर ही 2 आंबा घाटातली श्रद्धास्थान आहेत. आणि आता समोरचं दृश्य दाखवतो तुम्हाला, घाटातनं धुकं कसं वर येतं आहे. खालून मस्त ढग वर येत आहेत आणि काही दिसतच नाही आहे खाली. गरम गरम उकडली हो, आता नाही गरम गरम कणीस मस्त गरमागरम उकडलेलं कणीस. लिंबू आणि मसाला ना, लिंबू मसाला लावून त्या थंड वातावरणामध्ये खायला गरमागरम ओठ भासतात जास्त. काका आपल्यासाठी फक्कडपैकी गवती चहा बनवत आहेत. सर चहा जाओ. हेसाळता चहा. आता इथे बघा, इथे आणखीन डेन्स झालं धुकं. समोर विजिबिलिटी एकदम कमी झाली, पण इथे बापरे बापरे खड्डे मात्र जबरदस्त झालेत. अजिबात स्पीड वाढवू नका, खूप म्हणजे खूप खराब आहे इकडे. आणि आता इथे घाट संपला आणि एकदम गार वारा घुसला, गार वारा. टेम्परेचर 23 डिग्रीवर आलं, आणखीन 1 डिग्री कमी झालं. हे घाटावर राहणाऱ्या लोकांना हे सुख मात्र अफाट आहे. इकडच्या परिसरातले कोण व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांच्यासाठी आहे, मुद्दाम सांगतो. निसर्ग आहे आणि गारवा. रत्नागिरीमध्ये पाऊस थांबला की दुसऱ्या मिनिटाला उघडायला सुरुवात होते. इथे मात्र बघा एवढा गारवा आहे हवेत. आणि इथे आता आंबा घाट संपला आणि आंबा गावाची इथनं सुरुवात झाली. हा डाव्या हाताचा पलीकडचा आपला जुना रस्ता. असं वळण घेऊन आपण इकडनं बाहेर यायचो.
गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणींवर जगायचं असतं. आणि नेहमीप्रमाणे इथे खराब पॅच आला मध्येच. दरवर्षी इथे फुटतं, दरवर्षी. एकही वर्ष असं नाही गेलं की हा एवढामध्ये रस्ता चांगला राहिला. आंब्यातनं विशाळगड रोड जो आहे तो सुद्धा एक बघण्यासारखा रस्ता आहे. आता रस्त्याची कंडिशन पण तिकडची वाईट असणार आहे, माहिती नाही मला, पण तिकडे पण फिरायला जायचं असेल तर अतिशय छान रस्ता आहे. निसर्ग आहे पूर्ण झाडी आहे आणि मधनं रस्ता आहे. हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतोय. आपण केलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.